नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक मोठी न्यूज आलेली आहे. एक योजना जी आहे ती लॉन्च झालेली आहे. नवीन योजना आलेली आहे. महिलांसाठी ही योजना आहे. खूप महत्त्वाची योजना आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. तर अशी कोणती योजना आहे? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही योजना जी आहे ती केंद्र सरकारने काढलेली आहे. त्यामुळे आता ही योजनेत कसं-कसं असणार आहे, काय असणार आहे, पात्रता काय आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणतेही स्किप करू नका. कारण अशाच नवीन योजना येत राहतात आणि आपण तुम्हाला माहिती देत राहतो, जेणेकरून सगळ्या महिलांना याचा फायदा व्हावा. सगळ्या महिलांना डिटेल माहिती जी आहे ती कळावी. फॉर्म कसा भरायचा, पात्रता काय आहे, नियम अटी काय आहे, वयाची काय अट आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. एक-एक स्टेप महत्त्वाचे आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्या महिला किंवा ज्या महिला आहेत त्यांना खरंच करायचं आहे जॉब किंवा काही ज्या गरजू महिला आहेत त्यांना कळेल की काय आहे ही योजना, कशी आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तसंच आता सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना आहे जी खूप लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे आता त्याच्या पाठोपाठच आता ही योजना पण आली आहे. ही योजना कितपत लोकप्रिय होती बघूयात. यात महिलांना 7,000 रुपये मिळतात. त्याच्यात लाडकी बहिणीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे 1,500 रुपये मिळत होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये 7,000 रुपये मिळणार आहेत. खूप मोठी रक्कम आहे ही. पण त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, तसेच पात्रता काय आहे, अटी काय आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस आहे, फॉर्म कसा भरायचा ते पण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, महिलांना आर्थिक स्वावलंबी राहावं, महिलांच्या हातात पैसे राहावे, तसंच महिलांना सुरक्षित करून स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी केंद्र सरकारने आता नवीन योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे विमा विमा सखी असून माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नेमकी योजना काय आहे? योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती. बघा, ही केंद्र सरकारने ज्या ती योजना काढलेल्या आहेत, तसं आता मी तुम्हाला सांगणार की योजना नक्की कोणत्या महिलांना मिळणार आहे. त्याचा लाभ जो आहे तो कोणत्या महिलांना मिळणार, त्याच्यात वयाची अट काय असणार आहे, नियम काय असणार आणि पात्रता काय असणार आहे, ते सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, विमा सखी योजना काय आहे, निकष काय असणार आहेत, किती पैसे मिळणार, कुठे अर्ज करायचा. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनेची जी आहे ती घोषणा केली आहे. संपूर्ण देशासाठी योजना लागू असणार आहे. म्हणजे संपूर्ण देशासाठी योजना आहे, सगळ्या राज्यांसाठी लागू असणार आहे ती. असं काही नाही स्पेसिफिक राज्यात आहे. लाडकी बहिणी महाराष्ट्रात होती, पण आता ही जी योजना आहे ती सगळीकडे लागू असणार आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातून विमा सखी योजना लॉन्च केली. या योजनेचा उद्देश देशातील जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरूपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं असा आहे. या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना विमा सखी असं संबोधलं जाणार आहे. या महिलांचं काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित करणं आणि यासाठी त्यांना मदत करणं असणार आहे. LICने जी आहे ती योजना काढलेली आहे. यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे की तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांना विमा पॉलिसी काढण्यास प्रवृत्त करायचं किंवा काय म्हणू शकतो आपण प्रोत्साहित करायचं. ठीक आहे, प्रोत्साहित करायचं. त्यामुळे तुम्हाला हे जे काम आहे तुम्हाला पॉलिसी एजंट किंवा विमा एजंट म्हणून तुम्हाला यात जॉब दिला जाईल किंवा काम करावं लागणार आहे. ठीक आहे. आता विमा सखी योजना नेमकी काय आहे बघूयात आपण. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LICची ही योजना असून याद्वारे इच्छुकांना सुरुवातीला 3 वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. याद्वारे त्यांची वित्तीय समज वाढवली जाईल. तसंच त्यांना विम्याचं महत्त्व समजून सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. LICची ही योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. तसेच त्यांची वित्तीय समज वाढवली जाईल. तसंच त्यांना विम्याचं महत्त्व समजावून सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. या ट्रेनिंगच्या काळात महिलांना मानधन देखील देण्यात येणार आहे. ट्रेनिंगनंतर या महिला LIC विमा एजंटच्या रूपात काम करू शकतील. यामध्ये BA पास असलेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणून डेव्हलपमेंट अधिकारी बनण्याची संधी मिळू शकते. बघा, ज्या BA पास त्यांना पण विकास अधिकारी म्हणून तुम्हाला जे संधी पण मिळणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे 3 वर्ष तुम्हाला शिकवलं जाणार आहे, व्यवस्थित ट्रेनिंग दिली जाणार आहे त्यानंतर आणि त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पैसेही मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही विमा एजंटमधून म्हणून काम करू शकता. आता बघा, विमा सखी बनण्याची पात्रता काय, आपण आता एक पात्रता बघूयात. काय व्यवस्थित पात्रता बघा. ठीक आहे. असं ह्यामध्ये तुम्ही असाल तरच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. विमा सखी योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात. पहिली तर अट काय आहे, फक्त महिलांसाठी आहे योजना. ठीक आहे. या महिलांकडे 10वी पास असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. बघा, 10वी पास हवं आहे तुम्ही. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्ही महिलाचं असलं पाहिजे. महिलांसाठीच आहे योजना, त्यामुळं महिला केवळ महिलाच योजनेसाठी अर्ज करू शकतात. दुसरं आहे 10वी पास असल्याचं, म्हणजे किमान तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडं त्याचं सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. म्हणजे 18 ते 70 वयोगट आहे. 18पेक्षा कमी नाही, 70पेक्षा जास्त नाही. ठीक आहे. 3 वर्षानंतरच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंट स्वरूपात काम करू शकतील.
बघा हे आहेत गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी. महिलांनी अर्ज करायचा आहे. 10वी पास पाहिजे. 18 ते 70 वयोगटातील महिला हव्यात. हे आहे पात्रता. व्यवस्थित बघून घ्या. यामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट हवं आहे. ठीक आहे. 10वी पास झाली असेल पण तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे 10वी पास असल्याचं तुमच्याकडं प्रमाण असलं पाहिजे किंवा प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट असलं पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. हे झालं पात्रता. आता बघूया आपण नियम काय आहे त्याचा, महत्त्वाचे काय नियम असतात ते बघूयात. विमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षाच्या ट्रेनिंगनंतर संबंधित महिला LIC एजंट म्हणून नियुक्त होईल. पण LICच्या ती नियमित कर्मचारी नसेल. तसेच नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंटला मिळणार नाहीत. ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होईल त्यांनी प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. म्हणजे ट्रेनिंग झालं तरी तुम्ही LIC एजंटमधून नियुक्त व्हाल पण तो नियमित कर्मचारी नसणार आहे, परमनंट किंवा नियमित नसणार आहे. ठीक आहे. तर कुठलाही लाभ नियमित कर्मचाऱ्यांना जे भेटतात लाभ ते लाभ तुम्हाला मिळणार नाही आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक वर्षी तुमचा चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. ठीक आहे. आता बघूयात आपण विमा सखी किती पैसे मिळणार. बघूयात आपण विमा सखी योजनेशी संबंधित महिलांना 3 वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान 2 लाखाहून अधिक मानधन मिळेल. यापैकी पहिल्या वर्षी 7,000 रुपये, बघा पहिल्या वर्षी 7,000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये मिळतील. तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिन्याला मानधन मिळेल. ठीक आहे. म्हणजे 3 वर्षाच्या काळात तुम्हाला 2 लाखाचं 2 लाखाहून अधिक पॅकेज 2 लाखाहून अधिक मानधन आहे ते मिळणार आहे. तुम्हाला पहिल्या वर्षी मिळणार 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी मिळणार 6, तिसऱ्या वर्षी मिळणार 5. ठीक आहे. महिन्याला असं मिळणार आहे. त्यामध्ये बोनस किंवा कमिशनचा समावेश असणार नाही. यामध्ये एक महत्त्वाची अट अशी आहे की महिला एजंटच्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत सक्रिय राहायला हव्यात. ठीक आहे. ही अशी महत्त्वाची अट आहे. बघा ही पण महत्त्वाची अट आहे. म्हणजे ज्यांना कोणाला तुम्ही विकाल पॉलिसी त्या पॉलिसीपैकी ज्या पॉलिसी विकाल तुम्ही टोटल त्यापैकी 65% पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत सक्रिय राहायला हव्यात. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा काय त्याचा अर्थ बघू आपण काय. एखाद्या महिलेने वर्षभरात 100 पॉलिसी विकल्या तर त्यापैकी 65 पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत ॲक्टिव्ह राहायला हव्यात. याचा अर्थ असा की महिलांनी केवळ पॉलिसी विकायच्या नाहीत तर त्या चालू राहतील अशी काळजी घ्यायची. म्हणजे फक्त विकायचं नाहीत तर दीर्घकाळ चालू राहतील याची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा अर्ज कसा करायचा तुम्हाला सांगतो मी, स्टेप बाय स्टेप आहे प्रोसेस. मला अर्ज करायचा असेल तर तो कसा करायचा. LICची अधिकृत वेबसाईट, आता ही वेबसाईट आहे अधिकृत. ठीक आहे. ही जी वेबसाईट आहे किंवा ही लिंक आहे ती तुम्ही लिंक पण टाकू शकता डायरेक्ट क्रोमवर. तिथे तुम्ही योजनेसाठी अर्ज भरू शकता. ही लिंक आहे LICindia.in. ठीक आहे. ही जी लिंक आहे तुम्ही टाकायची आहे तुमच्या क्रोमवर किंवा LICच्या वेबसाईटवर गेला तुम्ही तर तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी क्लिक हिअर फॉर विमा सखी हा ऑप्शन येतो तुम्हाला. क्लिक हिअर फॉर विमा सखी सगळ्यात शेवटी स्क्रोल करत जायचं खाली तुम्हाला क्लिक हिअर फॉर विमा सखी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, पत्ता डिटेल भरायचे आहेत. जर ते डिटेल भरल्यानंतर बघा काय, जर तुम्ही LICचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्या संबंधित असाल तर त्याची देखील माहिती द्या. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा रेफरन्सने कोणी तुमच्या रेफरन्समध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी LIC एजंट असतील, डेव्हलपमेंट ऑफिसर असतील, कर्मचारी असतील किंवा मेडिकल एक्झामिनर असतील त्यांच्या संबंधित काय माहिती असेल ती पण तुम्हाला माहिती ते द्यायची आहे. शेवटी कॅपचा कोड भरून सबमिट बटनावर क्लिक करा. शेवटी कॅपचा कोड असणार तो सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करून तो फॉर्म भरायचा. हा फॉर्म झाला अर्ज. ठीक आहे. अर्ज भरायच्या आधी पात्रता चेक करा कारण पात्रता ही महत्त्वाची आहे. पात्रतेमध्ये तुम्हाला माहिती काय करायचं आहे, तुमचं वय 18 ते 70 मध्ये पाहिजे आणि तुम्हाला तुमच्याकडे 10वी पास असलेलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र हवं आहे. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या असतील तरच तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही महिन्याला 7,000 रुपये कमवू शकता. खूप चांगली योजना आहे ही. तुम्ही पण तुमचं हे जे आहे तुम्हाला 3 वर्ष ट्रेनिंग मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. काम कसं होईल किंवा मला येईल का नाही. तुम्हाला 3 वर्ष प्रॉपर ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतरच तुम्ही विमा एजंटमधून काम करू शकता. ठीक आहे. चांगली जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं किंवा योजनेचा लाभ घ्यावा. त्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आर्थिक सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांना पैसे कमवता येतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल फॉर्म भरताना तर नक्की मला कमेंट करा. मी सांगते त्याच्यावर काय करायचं आहे. सोल्युशन वगैरे काय असेल तर मी नक्की तुम्हाला आन्सर देईल. तुम्हाला कशी वाटली योजना ती पण सांगा. योजना कशी आहे ते तुम्हाला आवडली का नाही ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. धन्यवाद.